स्वतःच्या आराध्याला ओळखण्याची योग्यता नाही आणि भूल पाडलीस। कोणत्या असुरी शक्तीचं सहाय्य घेतलंस तू? कपाळावर भंडारा आणि सदानंदाचं येळकोट, यो जय घोष एवढंच केलं म्या। दाराशी बेल हाय, दर दिवशी त्याचं पान त्यासनी वाहिलं आणि जेवणा अगोदर त्यासनी निवद दावला। ते देव हाय ती, त्यासनी कोण आणि कसं भूल पाडणार? हेच अंतर आहे समजून घेण्यात। म्हणूनच आपण एकत्र येऊ शकत नाही। माझ्यासाठी माझा संसार मोडून टाकणारी केवळ एक परस्त्री आहेस तू, जिला केवळ स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही। तू भक्तीच्या आड राहून स्वतःच्या आराध्याला स्वतःच्या घरी कष्ट करायला लावलेस। तुझ्या हृदयात प्रेम कधी उत्पन्न होऊ शकत नाही, कारण आराध्याला अर्पण करायचे असते, त्यांच्याकडून कारस्थान करून काहीही मागायचे नसते। माझे पती भोळे सांब आहेत, सदाशिव आहेत, त्यांची काही चूक नाही। खरं तर सगळा दोष तुझा आहे। तुझ्या दोषाला, खरं तर अपराधाला काही क्षमा नाही, कारण तू माझ्या प्रेमाचा अपमान केला आहेस। बाणाई गडावर आली आणि श्री म्हाळसा देवींना भेटायला गेली अशी वार्ता आहे। हो, बानूने ऐकलं माझं। पण आता तुमच्यावरचं दायित्व वाढलं आहे। म्हणजे मला नाही कळलं। बाणाईने क्षमा मागूनही श्री म्हाळसा देवीने क्षमा नाही केली तर बाणाई खचून जाईल। तिला सावरण्याचं काम तुम्हाला करावं लागेल। हा प्रयत्न फसला तर बाणाईला काय वाटेल, तेव्हा तुम्ही तिला काय सांगणार आहात? हा वृथा प्रयत्न ठरेल। आधी त्यांची भेट तर पूर्ण होऊ द्या। या भेटीनंतर खूप काही हाती लागेल असं जे तुम्हाला वाटत आहे त्याविषयी मला शंका आहे। ह्या भेटीतून काहीच साध्य होणार नाही असं नाही। बानूच्या पूर्वजन्मात जी जयाद्री आहे, गंगा आहे, ती कुठेतरी डोकावणारच। आणि म्हाळसाच्या आत जी पार्वती दडलेली आहे, ती देखील कुठेतरी जागी होणार। कुठेतरी काहीतरी घडेल। जे घडेल त्यानंतर बाणाईची भेट घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे। हो, मी भेटेन तिला, परंतु अजून त्यांची भेट देखील पूर्ण झालेली नाही। आणि त्या दोघी इतक्या दीर्घकाळ बोलता आहेत, हे देखील उत्तम आहे। यानंतरही दोघींमधले वाद संपुष्टात येतील असं वाटत आहे का तुम्हाला? मला तरी असं वाटत नाही। मी काही चुकीचं केलं आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, पण श्री खंडेरायांशी न बोलता तुम्ही हा निर्णय घेतला आहे। आता तरी त्यांना भेटून याविषयी तुम्ही त्यांच्याशी बोलावं असं वाटत आहे। मी बोलेन त्यांच्याशी। असाच लावू ना? आता आपण ड्राय स्टफ आपण हरीचं सगळे साहित्य टाकायचे। माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती, करताना की शिवच्या मला नाही वाटत। गौरी येस त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला तो ना, म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये। अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना। बघ कट म्हणून ते मला करतील। एक होतं आता मला कळ, तुम्ही दोन दाते। बनू हे संकेत आणि हे असतात। बाहेर तुमची